सॉरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळी आपण जरा लवकर उठलेलो आहे आज आणि लगेच आलो आहे खाली काहींना चारा पाणी करण्यासाठी. आणि मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आता थोडं बाहेर. तर कुठं जायचं आहे ते जर बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आपण आता गायींना एकदा पाणी पाजवून चारा टाकून देऊया. रोज सकाळी तेच काम असतं आपल्याला पहिलं तर. आणि आपण आज काही कंपनीमध्ये व्हिडिओ शूटला गेलेलो नाही. आपण आज 2-3 दिवस जाणार नाही कारण आपल्याला काही कंटेंट नाही, त्यामुळे आपण फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी जातो कंपनीमध्ये रोज. आणि आता काही आपण काढून आणलेलं आहे भरपूर क्लिप, आता तेच एडिट करायचे आणि तेच द्यायचे सरांना. तर आता काही आपल्याला व्हिडिओ एडिट करायचं काम नाही 2-3 दिवस. मग आपण डायरेक्ट 2-3 दिवसानंतर जाणार आहे आता कंपनीमध्ये डायरेक्ट. तर मित्रांनो, आपण आता काहींचं आवरलेलं आहे. आता मला जेवण करायचं, आपण आता जेवण करायला जायचं वरती. जेवण घेऊन करून घेऊ एकदा, मग बाहेर जायचं आपलं थोडं. मित्रांनो, माझं आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही जातोय टोनगावला. तर आज आहे मित्रांनो सोमवार. तर आपल्याला आता महादेवाच्या मंदिरात जायचं दर्शन करण्यासाठी. आपल्याला भरपूर दिवसांनी जायचं होतं त्या मंदिरामध्ये, आपण गेलो नव्हतो. आता आपण तिथं जाणार आहे. आणि टोनगावचं जे महादेवाचं मंदिर टेकडीवर एकदम भारी मंदिर आहे. आपण आता फर्स्ट टाइम जातोय तिथं. म्हणजे आपल्या मामाच्या शेतातून ते पूर्ण दिसतंय, पण आपण आज तिथं डायरेक्ट मंदिरामध्ये जातोय. तसंच मामाची इथं पण जाणार आहे इथे. आता जाऊया आपण तिथं. तर आता गाडीमध्ये आपण जाऊया आता थोड्या वेळात. पप्पा ते पण येतात आता आवरून, आपण जाऊया मग. तर मित्रांनो, आपण आलो आता मंदिरामध्ये. तर आपण आता दर्शन केलं आहे आणि मंदिर एकदम हाईटवर आहे. जर कोणी आलं असेल इथं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो. बघा किती हाईटला आहे ते एकदम. आपण त्या रस्त्याने आलो, तर समोरचा रस्ता आहे ना, त्यानं आपण आलेलो आहेत. आपली गाडी खाली पार्क आहे. तिकडे खाली आपली गाडी पार्क आहे त्या झाडाखाली. आणि आपण दर्शन केलेलं आहे. एकदम भारी वातावरण इथलं. आणि इकडून ते जे समोर दिसतंय ते आहे गारखेडाचं तळ, ते पण दिसतंय इथून. भरपूर मोठं मंदिर आहे, एकदम मस्त आहे. मित्रांनो, आम्ही आलो आता महादेवाचं दर्शन करून. तर आपण दोन नाही तर डायरेक्ट 3-3 महादेवाचं दर्शन करून आलो आहे. कामात काम म्हणजे वाटाणत होते त्यामुळे. आणि आपण आता जातोय शेतामध्ये. तर आपण हे निओचं ब्रश कटर आणलेलं आहे. तर आपण याचा व्हिडिओ बघितला होता पाठीमागं. मित्रांनो, आपल्या शेतामध्ये न्यायचे आता त्याला डेमोसाठी. आणि आपलं बगीचा हाणून घ्यायचं. तर आपण आज जाऊया त्याला घेऊन. मित्रांनो, मी आता शेतामध्ये ते लोटत चालवतो हे कटर शेतामध्ये जाण्यासाठी. कारण ते रस्ता खराब असल्यामुळे थोडं उठतंय ते, त्याच्यामुळे आपल्याला आता लोटत नाही शेतामध्ये. आपण आता लोटत घेऊन जातोय त्याला. भरपूर टाइम लागतो, आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागत जेव्हा आपण लोटत घेऊ. तर पोहोचलोय मित्रांनो मी आता डायरेक्ट शेतामध्ये. आणि कटर दिलं इथं लावून. आता आपल्याला ह्या बगीच्यामध्ये इथं लगवत कट आता पुढं बाकी आपल्याला तिकडं कट करायचे. तर मित्रांनो, आपण आता खूप दमलेलो आहेत कारण आपण इथून तिथून लोटत आणलेलं आहेत. आपलं डायरेक्ट 2 किलोमीटर रस्ता आहे. आपण 2 किलोमीटर लोटत आणलेलं आहे त्याला. आता दिलं इथं उभं करून. पप्पा आल्यानंतर लगेच चालू करून आपण बघणार आहे आता आपल्या बगीच्यामध्ये चालून. चालतं आहे ते, पण त्यात काय प्रॉब्लेम येतो ते बघायचं. आणि आपला बगीचा पण कट होतोय त्याच्यामुळं आपण आणलं आहे त्याला. तर पप्पा ते येते आता. इथं लावले आपण ते कटर. आता हाणायला लागू आपण थोड्या वेळात. मित्रांनो, आपण आता कटर चालू केलेलं आहे. आता कटर चालू आहे. पप्पा चालवत आहे त्याला आता. चालतंय ते बऱ्यापैकी.
काय बाई ते काय तो हातात काय ते हा काय इयरफोन काय फोन नाही इयरफोन हा हा कुठं लावावं लागत ते कुठं लावावं लागत कानात बरं कळत तुला कुठं लावावं लागतं तर काय होतं मग कानात काय होतं आवाज येतो गाणं लागतो का तोंडातून काढते आंबा असं काय हात काढ असं असं पडत नाही पडत नाही हात नगलो तशी खाली तशी खाली तोंड खाली कर दात अरे तसे नाही दाखायचे दात खाली पाय ना मारे खाली करा आणखीन तोंड कोण आता चष्मा बघ झालं